सोलापुरामध्ये 4 माजी आमदार आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरामध्ये राजकीय खेळी पाहायला मिळते। सोलापूर भाजपमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे असं समजतंय। तर फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त खलबत झाली आणि त्यातून ही माहिती मिळते। जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका झाला। अजित पवार गटाचे मोगलचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत तात्या माने, माजी आमदार दिलीप माने आणि सध्या अमेरिकेत उपचार घेत असलेले माढ्याचे माजी आमदार पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आपल्यासोबत गणेश कवळे जोडले गेलेले आहेत, ते लाईव्ह आपल्याला माहिती देत आहेत। गणेश, सोलापूरमधनं आपल्याला नवीन राजकीय खेळी पाहायला मिळते, नेमकं काय आहे सविस्तर सांगशील? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही सोलापूरची राजकीय खेळी समजली जाते आणि त्याचबरोबर यामध्ये प्रामुख्याने जे काही महापौर नगरसेवक होते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेलाच आहे। त्याचबरोबर 4 माजी आमदार आहेत हे देखील आहेत ते पक्षप्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील आहे ती पार पडलेली आहे वरच्या निवासस्थानी आणि त्यामधले राजन पाटील असतील, त्याचबरोबर यशवंत माने मात्र यांचा निर्णय आहे ते मुख्यमंत्री घेणार असल्याचं समजतंय। कारण की स्थानिक जी काही राजकारणातली गणित आहे या संदर्भामध्ये ती एक बैठक होईल आणि त्यानंतर यशवंत माने हे देखील आहेत ते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र देखील आहेत ते भाजपमध्ये येतील असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे कुठेतरी सोलापुरामध्ये भाजपची एकंदरीत ताकद आगामी काळामध्ये वाढेल असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। नक्कीच गणेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। जयकुमार गोरेंची ही खेळी मानली जाते। 4 माजी आमदार भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।